राम मंदिराच्या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरे आता थेट गडकरी, फडणवीस आणि संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये धडक देणार आहेत। येत्या 2 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे संघ मुख्यालया शेजारच्या मैदानातच महासभा घेणार आहेत। राम मंदिरासाठी शिवसेनेची संघाच्या मुख्यालयात धडक। 2 फेब्रुवारीला नागपुरात उद्धव ठाकरे यांची महासभा। गडकरी, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा आवाज। आधी अयोध्या, नंतर पंढरपूर आणि आता थेट नागपूर। अशा पद्धतीने उद्धव ठाकरे राम मंदिराचा रथ घेऊन थेट संघाच्या मुख्यालयाकडे निघालेत। राम मंदिराचा नारा थेट संघाच्या कानी कपाळी घुमावा यासाठी महासभेचं ठिकाण जाणीवपूर्वक संघ मुख्यालयाच्या शेजारीच ठरवण्यात आलंय। महासभेला प्रचंड गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आतापासूनच कामाला लागलेत। त्यासाठी नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा पार पडली। म्हणून शक्यतो येणाऱ्या 2 तारखेला या नागपूरमध्ये अशा प्रकारची महासभा व्हावी आणि त्या निमित्ताने शिवसेनेचे नेते गजाभाऊ कीर्तीकर तसाच मी पण शिवसेनेचा नेता म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि आजची बैठक आयोजित केली। ही सभा प्रचंड व्हावी ही धारणा आमच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ही सूचना द्यावी यासाठी ही सभा झाली। भाजप युतीसाठी आग्रही असताना उद्धव ठाकरे यांनी थेट नागपुरावरतीच राम मंदिराच्या स्वारीचं नियोजन करणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जातं। कारण एकतर नागपूर हा संघाचा बालेकिल्ला, गडकरी आणि फडणवीस हे भाजपचे हेवीवेट नेतेही याच शहरातून येणारे। त्यामुळे एकीकडे भाजप युतीसाठी आग्रही असताना उद्धव ठाकरे मात्र भाजपवाल्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन थेट आव्हान देऊ पाहत आहेत। राम मंदिरासाठी अयोध्येची वारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची नागपुरात प्रचार सभा होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एकीकडे रामटेक मतदारसंघ सोडता नागपुरात प्रचार सभा का असाही प्रश्न उपस्थित होतो। भाजपचे हेवीवेट मंत्री नितीन गडकरींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। शिवसेनेच्या वतीनं बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी तर हे नाही ना असंही विचारलं जात आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।